पुण्यातील शिक्षण प्रसारक मंडळीतील गैरकारभारावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चिंता व्यक्त केली आहे। शिक्षण प्रसारक मंडळीतील गैरप्रकार गंभीर असल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय। मात्र शिक्षण प्रसारक मंडळीच्या चौकशी संदर्भात कोणताही प्रस्ताव शिक्षण खात्याकडून आला नसल्याची माहिती फडणवीस यांनी दिली आहे। कोणत्याही चौकशीसाठी सामान्य प्रशासन विभागाकडून अधिकाऱ्याची नियुक्ती केली जाते। त्यासाठी संबंधित विभागाकडून अधिकाऱ्याच्या नावाचा प्रस्ताव सामान्य प्रशासन विभागाकडे यावा लागतो। शिक्षण विभागाकडून मात्र असा प्रस्तावच आला नसल्याची धक्कादायक माहिती खुद्द मुख्यमंत्र्यांनी दिली आहे। त्यामुळे शिक्षण विभाग शिक्षण प्रसारक मंडळीच्या चौकशीसाठी टाळाटाळ करतोय का असा प्रश्न उपस्थित केला जातोय। दरम्यान चौकशीसाठी शासकीय प्रक्रिया असते, ती प्रक्रिया पूर्ण करूनच शिक्षण प्रसारक मंडळीची चौकशी केली जाईल असं मोघम उत्तर शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी दिले। मात्र मी एखाद्या गोष्टीची घोषणा केल्यावर ती 110% पूर्ण करतो असं सांगत तावडे यांनी शिक्षण प्रसारक मंडळीची चौकशी होणार असल्याचं म्हटलंय। शासकीय नियमाने करावी लागते, एखाद्या माध्यमाच्या मूडवर करता येत नाही आणि ज्या गोष्टीची मी घोषणा करतो 110% पूर्ण करतो। शासकीय नियमाने करावी लागते, एखाद्या माध्यमाच्या मूडवर करता येत नाही आणि ज्या गोष्टीची मी घोषणा करतो 110% पूर्ण करतो। शासकीय नियमाने करावी लागते, एखाद्या माध्यमाच्या मूडवर करता येत नाही आणि ज्या गोष्टीची मी घोषणा करतो 110% पूर्ण करतो। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।